स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News, Analyzer News. नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंत गुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. आजच्या शिवकथेला प्रारंभ करण्यापूर्वी आधुनिक काळातील एक कथा मला तुम्हाला सांगायची आहे. आधी ती कथा सांगतो आणि मग कथेचा पुढचा भाग आपण सुरू करू. ही कथा समजून यासाठी घ्यावी लागेल अगोदर की बरोबर असंच हिमालयाच्या सोबत सुद्धा घडतंय. जसं या कथेमध्ये घडलंय तसं हिमालयासोबत घडलंय आणि आश्चर्याची गोष्ट अशी की तसंच रोज आमच्या सोबत घडत असतं. अडचण ही आहे की आमच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही. ते लक्षात यावं यासाठीच पुराणं वाचायची असतात. पुराण पुण्य कमवण्यासाठी वाचायचं नसतं. म्हणजे एखादी शिवपुराण मी वाचलं, गरुड पुराण मी वाचलं, रामायण वाचलं, महाभारत वाचलं म्हणून मला पुण्य मिळेल आणि माझ्या पुण्याचा संचय होईल असं नाही होत. हे वाचल्यावर जे समजलं आणि समजलेलं आयुष्यात अंमलात आणलं की पुण्य संचय होतो. म्हणजे आधी कळून घ्यावं लागतं आणि त्याची अंमलबजावणी करावी लागते. नुसतंच हुशार असून जमत नाही. कळतं सगळं मला पण करता काहीच येत नाही. ते कळणं, करणं आणि करताना कळलेलं वापरून करणं आवश्यक असतं. झालं असं की एका गावामध्ये एक शिवमंदिर होतं आणि या शिवमंदिरामध्ये एक पुजारी रोज पूजा करत बसायचा. भगवान शिवावर त्याची अलोट श्रद्धा. आपल्या आयुष्यात कोणतीही संकट आली तरी शिव दूर करतील हा विश्वास. या विश्वासापोटी रोज सकाळी न चुकता अगदी कोणताही मोसम असो तो त्या सकाळच्या भल्या पहाटेच्या वेळी उठून पूजा अर्चा करणे, मंदिराची स्वच्छता करणे, आलेल्या भक्तांना प्रसाद देणे हे काम तो करायचा. याच्या बदल्यात कोणी काही द्यावं, अन्न द्यावं, पैसे द्यावेत ही त्याची अपेक्षा नव्हती. वर्षानुवर्ष गेली आणि एक वर्ष असं आलं की त्या गावामध्ये प्रचंड पाऊस पडू लागला. अगदी महापूर आला. शिवमंदिर नदीच्या काठावर असल्यामुळं बघता बघता नदीचं पाणी गावात घुसू लागलं आणि ते शिवमंदिराच्या परिसरात सुद्धा आलं. गावकऱ्यांना कळलं की नदीने अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय आणि आता आपण सुरक्षित स्थळी उंचवट्यावर जाणं आवश्यक आहे. गाव निघाला आणि याला सांगितलं की अरे चल, पाणी शिरलंय गावामध्ये, आपण जाऊया, पाणी ओसरलं की परत येऊया. हा एवढाच पूर या वर्षी चाललेला आहे. तो म्हणाला नाही, मी माझ्या शिवाची सेवा करत बसेन आणि माझ्यावर संकट आलं तर शिव दूर करतील. लोक गेली, हा बसला. त्याच्या गावात सुद्धा काही लोक शिल्लक होती. आता मंदिराच्या बरोबरीला पाणी आलं आणि मग काही लोक आली म्हणाली अरे चल, मंदिराच्या बरोबरीला पाणी आलंय, आता तुला मंदिरात थांबता पण येणार नाही. तो म्हणा नाही, माझ्या शिवाजवळ मी थांबेल, शिव मला वाचवतील. बघता बघता अर्ध मंदिर पाण्यात बुडालं आणि हा मंदिराच्या छतावर जाऊन बसला. आता नावा घेऊन काही लोक शिल्लक राहिलेली आली होती. ती म्हणाली अरे चल तिकडे जाऊया, पुन्हा पाणी ओसरेल तेव्हा ये. नाही ऐकलं. हा मंदिराच्या शिखरावर गेला कारण पाणी छतावर सुद्धा आलेलं होतं. म्हणजे मंदिर बुडालं होतं, फक्त शिखर जे होतं. आता पाणी वर चढतंय आणि हा शिखरावर वर चढत राहतोय. शेवटी कळसाच्या जवळ गेला, पाणी चढतच होतं आणि त्याला आठवलं की अरे महादेवानी तर मला मदत केलीच नाही. तो महादेवाला मनातून म्हणाला, देवा एवढे वर्ष तुझी सेवा केली, मला वाटलं तू मला या हाकारातून वाचवशील, पण नाही वाचवलंस तू. इतका कसा निष्ठुर निघालास देवा,
मला वाचवलंही नाहीस, का म्हणून तुझी आराधना करावी? मग महादेवाला बोल लावायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात तिथं प्रत्यक्ष महादेव आले. म्हणाले, मूर्खा, याच्या आधी पाणी गावात शिरल्यावर 3दाच तुला वाचवायला मी आलो होतो. एकदा पाणी येतंय म्हणून सांगायला आलो होतो, तू आला नाहीस. पुन्हा पाणी मंदिराच्या लेवलला आल्यावर आलो होतो, तू आला नाहीस. अरे छतावर चढून बसलास तेव्हा जहाज घेऊन आलो होतो, तू आला नाहीस. मी येतो तुला कळत नाही आणि तरीही दोष मला. मूर्खा, आता जी नाव येते त्यात बसन जा. असा चमत्कार करून तुला उडवून नेणार नाहीये मी. आणि मग त्याला कळलं की संकटाच्या वेळेला प्रसंगात धावून येतो तो देव, आणि त्या देवाला मला ओळखलं पाहिजे. आम्ही आमच्या घरी आलेल्या देवाला ओळखूच शकत नाही. अशीच अवस्था हिमालयाची झालेली आहे. पार्वतीने केलेल्या प्रचंड साधनेनंतर देवानी तिच्या अग्निप्रवेशाच्या आधी तिला रोखलंय आणि मी तुझा पती होईल असा वर दिला आहे. आता पती होईल असा वर तर दिलाय. त्या काळात आताच्या सारखं लव्ह मॅरेज नव्हतं. मेरा अब्दुल अच्छा है, वैसा नहीं है मेरा अब्दुल, असं नव्हतं. जरी पोराला पोरगी पसंत आहे, पोरीला पोरग पसंत आहे, तरीही घरच्यांची परवानगी आवश्यक असते ना. तू मुझे पसंद, मैं तुझे पसंद, शुरू हो गई है प्रेम कहाणी, असं नाही होते. हिमालयाची परवानगी घेणं आवश्यक आहे. जरी देवाची बायको म्हणून जन्माला आलेली असली तरी ती हिमालयाच्या पोटी जन्माला आलेली आहे, मेनेच्या पोटी जन्माला आलेली आहे. तिची परवानगी घेणं आवश्यक आहे. पार्वती आपल्या हिमालयाच्या शैलराजाच्या घरी परत आलेली आहे आणि आपली कन्या तपश्चर्येतून परत आल्याचा विलक्षण आनंद हिमालयाच्या मनामध्ये आहे. प्रचंड स्वागत झालंय. वेगवेगळे पदार्थ करण्यात आलेले आहेत. आता राजाची पोरगी तपस्या करून परत आली आहे म्हटल्यावर तिचं स्वागत, फुलांच्या माळा, तोरणं, हे सगळं आलंच की. सुगंधी द्रव्यानी तिला अंघोळ घालणं, हे सगळं आलं. आणि तो दिवसभर आपल्या मुलीची तपश्चर्या संपली आहे, फळाला आली आहे, याच्या आनंदामध्ये हिमालय आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो गंगेच्या घाटावर गेलाय. त्याची पत्नी मेना, सोबत दासदासी, हिमालय स्वतः, राजा म्हटल्यामुळं बाकी सगळी प्रभावळ सोबत आलीच. या सगळ्यांना घेऊन तो गंगेच्या घाटावर गेलाय. कारण गंगावतरण स्थळ हिमालयात असल्यामुळे तिथून वाहणारी गंगा आणि गंगेच्या काठावर तो स्नानाला गेलाय. आणि स्नान करत असताना मेना वगैरे स्नान करून परत आल्या, आपली संध्या आटोपली की तिथे एक वेगळीच घटना घडली आहे. घटना काय आहे? एक नर्तक आलाय. नर्तकाचा वेशही विचित्र आहे. पाठीवर गोधडी टाकलेली आहे, डाव्या हातात शिंग आहे, उजव्या हातामध्ये डमरू घेतलेला आहे. शिंग आणि डमरू वाजवत पाठीवरची गोधडी सांभाळत लाल रंगाचं वस्त्र घातलेला हा नर्तक अप्रतिम नर्तन कला दाखवतोय. अप्रतिम नर्तन. नटराजाचंच रूप ते. नटराजाने आपली सुंदरशी कला दाखवायला सुरुवात केली आहे आणि हिमालयाच्या सगळ्या प्रजाजनांना ही कला बघून विलक्षण आनंद झालाय. विलक्षण आनंद. जाम खुश आहेत. तो नर्तक दुसरा तिसरा कोण असणार? महादेवच. नटराजाच्या रूपामध्ये गंगेच्या घाटावर हिमालयची पत्नी मेना हिच्या समोर अप्रतिम नृत्य सादर केलं जात आहे. आणि या अप्रतिम सादरीकरणावर सगळीच लोक प्रचंड खुश झाली आहेत. देव बेफाम होऊन नाचतायत, महादेव बेफाम होऊन नर्तन करतायत आणि सगळे मंत्रमुग्ध होऊन बघतायत. मेना तर इतकी प्रचंड खुश झाली आहे की तिने आपल्या जवळची अलंकार, आभूषण, रत्न, सोनं सगळंच एका थाळीत टाकलाय आणि त्या नर्तकाला म्हणतीये, तुझ्या अप्रतिम कलेने आमची डोळे दिपवून टाकलेले आहेत, हे तुला भेट म्हणून घे. कुणाला भेट काय दिली जातीये पण माहित नाही ना. देव आलाय कळत नाही ना. तो नर्तक सांगतोय, मला नकोयत ही आभूषणं, मला नकोयत ही अलंकार.
आता राजाची बायको देत असलेली आभूषणं आणि अलंकार संपत्ती नको म्हणणारा हा नर्तक विचित्रच की. ती म्हणाले, काय हवंय मग तुला? महाराणी, जे हवंय ते द्याल? आणि हो, मला तुमची कन्या पार्वती हवी आहे. तिचा हात माझ्या हाती द्याल, तिच्याशी लग्न करून द्याल. काय धाडस बघा. म्हणजे आपल्या नव्या मराठी चित्रपटातल्या त्या जब्यानं किंवा त्या लंगड्यानं पोरीचा हात मागायला बापाच्या घरी जावं आणि आपलं रूप सुद्धा नीट करून जाऊ नये. आई समोर गेल्यावर तर ती आई हो म्हणणार आहे का? हे असं लाल रंगाचं फडकं उंडाळलेलं, अंगाला भस्म लावलेलं, काय विचित्र पोशाख सगळा, शिंगण डमरून नाचायलेलं, त्या नर्तकाला मेना आपली पोरगी देईल का? ती म्हणाली, तोंड सांभाळून बोल. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत विवाहाचा विचार करण्याची सुद्धा? तेवढ्यात हिमालय तिथे आलाय. हिमालयानं विचारले, काय झालं? तो नर्तकाकडे बघतोय, संतापलेल्या मेनेकडे बघतोय. आणि काय होतंय पुढे ते जाणून घ्यायला शिवकथेचा पुढचा भाग नक्की बघावा लागेल. नमः पार्वती पते हर हर महादेव.